नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मी गौरव स्वागत करतो तुमचं या माझ्या YouTube चॅनलवरती. मी आज तुमच्या समोर बायोइन्फॉर्मॅटिक्स ह्या विषयाबद्दल संपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहोत एकाच व्हिडिओमध्ये. तुम्ही मला प्रश्न करसाल की सर हा व्हिडिओ बनवण्याच्या मागचं कारण काय होतं? या व्हिडिओ बनवण्याच्या मागचं कारण एकच आहे, कारण की बायोइन्फॉर्मॅटिक्स फील्ड बद्दल माहितीचा अभाव आहे समाजामध्ये. ह्याची माहिती विद्यार्थ्यांना आणि पालकांना पूर्णपणे अद्यापही झालेली नाही आहे. म्हणून मी तुमच्या समोर हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. हा व्हिडिओ पाहिल्याने तुम्हाला बायोइन्फॉर्मॅटिक्स बद्दल संपूर्ण माहिती मिळेल. तुम्हाला हे सुद्धा समजेल की बायोइन्फॉर्मॅटिक्स का करायला पाहिजे आणि कोण करू शकते, कसं करू शकते, त्याच्यासाठी पर्याय काय, किती वर्षाची डिग्री असते, पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री कोण करू शकते, कोण नाही करू शकत, ही माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. चला तर मग मी तुम्हाला ही माहिती एक एक स्लाइड थ्रू समजून सांगतो. बघा, बायोइन्फॉर्मॅटिक्स आहे काय? सर्वात पहिला प्रश्न तर मी तुम्हाला हाच पडेल की बायोइन्फॉर्मॅटिक्स काय आहे. याच्यामध्ये तर आम्हाला दोन गोष्टी दिसत आहेत सर. बायो सुद्धा दिसत आहे आणि इन्फॉर्मॅटिक्स सुद्धा दिसत आहे. बघा, बायोइन्फॉर्मॅटिक्स ही इंटरडिसिप्लिनरी फील्ड आहे. आता इंटरडिसिप्लिनरी म्हटलं म्हणजे काय? एकापेक्षा जास्त विषयाचा अभ्यास अभ्यास म्हणा किंवा एकापेक्षा जास्त विषयाचा उपयोग हा एकाच विषयात एकाच जागेवर येत असल्याने, जसं बायोलॉजी आहे ज्याचा आपण अभ्यास करत आहोत. बायोलॉजीचा अभ्यास करताना आपण कम्प्युटर सायन्सची खूप मोठी मदत घेतो. त्याचे बायोलॉजीचे आपण जेव्हा एक्सपेरिमेंट्स करतो ना, तेव्हा कम्प्युटर सायन्सची मदत घेतो, मॅथेमॅटिक्सची मदत घेतो. मॅथेमॅटिक्सचा उपयोग करूनच आपण जे कॅल्क्युलेशन्स आहेत ते करत असतो. आणि स्टॅटिस्टिक्सचे सुद्धा फार जास्त मदत घेत असतो, म्हणजे उपयोगात घेत असतो. कसं की बायोलॉजिकल एक्सपेरिमेंट मधून मिळालेला जो आपल्याला जो डाटा मिळते, त्या डाटाचं ॲनालायझिंग करायसाठी स्टॅटिस्टिक्स उपयोगात येत असते. अशी ही फील्ड आहे. याच्यामध्ये सर्व असे वेगवेगळे विषय उपयोगात घेत असल्यामुळे हे स्पेशल एक फील्डच बनवावं लागली, बायोइन्फॉर्मॅटिक्स. चला तर मग समजा बायोइन्फॉर्मॅटिक्स आपल्याला समजलं, तर आपल्याला नेमका प्रश्न पडतो की बायोइन्फॉर्मॅटिक्स का घेऊ बा आम्ही? आहे बा ही फील्ड, याच्यामध्ये बायोलॉजी शिकावं असते, नंतर कम्प्युटर सायन्सची मदत घेतो, मॅथेमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स सगळे असे वेगवेगळ्या विषयाची एक सांगड घालून आपण अभ्यास करतो. तर मग का करू, का घ्यायचं बा बायोइन्फॉर्मॅटिक्स एका विद्यार्थ्याने? बघा, बायोइन्फॉर्मॅटिक्सची गरज अशी असते, बायोइन्फॉर्मॅटिक्स आपण जेव्हा जिनोम सिक्वेन्सिंग करतो ना, तेव्हा वापरतो. कसं वापरतो? जिनोम सिक्वेन्सिंग करत असताना जो डाटा आहे, हा आपण जर एका वही कागद घेऊन जर लिहत बसलो तर एक खोली भरून जाईल. एवढे जरी पुस्तकं लिहिले, छापले, तरी जिनोम सिक्वेन्सिंगचा, ह्युमन जिनोमचा जर आपण प्रिंट काढली तर एक मोठी 10 बाय 10ची खोली सुद्धा भरून जाईल, पण ते अपुरीच पडेल. मग काय करायचं? प्रश्न असा पडते की मग काय करायचं? त्याच्यासाठी मग आपण कम्प्युटरचा उपयोग घेतो. सॉरी, मी थोडा थांबलो. त्याच्यासाठी आपण कम्प्युटरचा उपयोग घेतो. कम्प्युटरचा उपयोग घेतल्याने हे सर्व जे काम आहे, हे सर्व माहिती जी आहे, हे एकाच जागेवर आपल्याला आणि एका क्षणात, एका क्लिकवर ओपन होऊन जाईल, अशा पद्धतीने स्टोअर करता येते. तसंच आपण बघा, ड्रग डिझायनिंग म्हणजे काय? आता ड्रग डिझायनिंग मध्ये कसं काय उपयोग आला? बघा, ड्रग डिझायनिंग करत असताना आपण जे केमिकल्स आहेत, यांचे रिॲक्शन आपण कम्प्युटरवरच एक प्रकारे ॲनालाइज करू शकतो, तिथंच करून पाहू शकतो. वेगवेगळ्या केमिकल्सच्या रिॲक्शन करून सुद्धा पाहू शकतो. कम्प्युटरचा यूज करून, वेगवेगळ्या टूल्सचा यूज करून आपल्याला हे माहीत पडते की हा जो ड्रग आहे, हा ह्या प्रोटीनला, ह्या अँटीजेनला बाइंड होते, हे याच्या बाइंडिंग साइट्स आहेत. ड्रग बनल्यानंतर त्याच्यानंतर आपण हे सुद्धा ट्रायल घेऊ शकतो की याचे साईड इफेक्ट्स ह्युमन बॉडीवर कसे होतील, किती प्रमाणात होतील. ह्याचा ह्याचा उपयोग, ह्याचा अभ्यास हा बायोइन्फॉर्मॅटिशियन करत असतात. त्याच्यानंतर बघा, आपण प्रोटीन्सचा अभ्यास करतो बायोलॉजीमध्ये. तर बायोलॉजीमध्ये आपण प्रोटीन्सचा उपयोग करतो. सरळ जा कम्प्युटर जवळ, कम्प्युटरचा उपयोग घ्या. कम्प्युटर तुम्हाला
याचं 3D स्ट्रक्चर समजून सांगते, 3D स्ट्रक्चर मध्ये प्रोटीन दाखवते. हा सुद्धा याचा एक उपयोग झाला कम्प्युटरचा. नंतरचा उपयोग बघा, याच्यानंतर आपण बायोलॉजीची जे माहिती भेटली. चला एक मिनिट, मी सर्व हे रफ करतो. बायोलॉजीची समजा आपण जिनोम सिक्वेन्सिंग केली, जिनोमची सिक्वेन्सिंग केली, त्याचा डाटा कम्प्युटरमध्ये सेव्ह केला. ठीक आहे, केला कम्प्युटरमध्ये सेव्ह. हा एकाच कम्प्युटरमध्ये सेव्ह होणार आहे का? एकाच कम्प्युटरमध्ये होणार आहे का? नाही. याच्यासाठी खूप सारे कम्प्युटर लागतील, खूप मोठी स्टोरेज लागेल. ह्या एवढं मोठं स्टोरेज कुठं करायचं? त्याच्यासाठी बनवले जातात डाटाबेसेस. हे डाटाबेसेस दुसरं काहीच नाही, एक प्रकारचे हे स्टोरेज रूम्स असतात. स्टोरेज रूम म्हणजे इथं मोठमोठ्या मशिनरीज राहतात, कम्प्युटर्स राहतात, ज्याच्यामध्ये आपला जो डाटा आहे हा स्टोअर राहते. बायोलॉजिकल डाटा म्हणजे डीएनएचा डाटा म्हणा, प्रोटीन्स बद्दलचा डाटा म्हणा, वेगवेगळ्या ड्रग्स बद्दलचा डाटा म्हणा, जिनोमचा म्हणा, हा सर्व बायोलॉजिकल डाटा असते. आणि हा स्टोअर केला जाते ज्या मशिनरीज मध्ये, जिथं स्टोअर केले जाते त्याला डाटाबेसेस म्हणतात. मग आता बायोइन्फॉर्मॅटिक्सचा त्याला वापर काय? आणखी एक वापर असा आहे की सॉफ्टवेअर टूल्स आपण डेव्हलप करतो बायोइन्फॉर्मॅटिशियन. मॅथमॅटिक्स आणि कम्प्युटर का शिकतो? कम्प्युटर शिकल्यानं आपल्याला सॉफ्टवेअर डेव्हलप करता येतात. हे सॉफ्टवेअर आपल्याला हे जे काम आपण करून राहिलो, ॲनालायझिंग झालं, 3D स्ट्रक्चर पाहणं झालं, ड्रग डिझायनिंगचं आपण कम्प्युटरमध्येच करून पाहणे, जिनोम सिक्वेन्सिंग करणे, हे सगळे सॉफ्टवेअर कोण बनवले? तर हे बायोइन्फॉर्मॅटिशियनच बनवले. कशाचा यूज घेऊन? कम्प्युटरचा यूज घेऊन. हे सुद्धा काम आपण बायोइन्फॉर्मॅटिक्सच्या मदतीनं करू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला जे आजार होतात, जेनेटिक डिसीज होतात, जे आपल्या शरीरात असणाऱ्या पेशीत, प्रत्येक पेशीत असणारा जो डीएनए आहे, त्या डीएनए मुळेच काही आजार आपल्याला होत असतात. तर ह्याचा अंदाज आपल्याला आधीच घेता येते. शिशु जन्माला आल्यास आपल्याला याचा अंदाज घेता येते की हा कुठल्या तरी रोगाशी, याला कुठला तरी रोग असू शकतो का की नसू शकतो, ह्याची माहिती आपल्याला बायोइन्फॉर्मॅटिक्सचा यूज करून, स्टडी करून ह्याच्या जीन मधून आपण माहिती काढणं शिकतो की कशा पद्धतीनं जीन जो आहे हा एक्सप्रेस होत आहे, जीन कसा एक्सप्रेस होत आहे प्रत्येक, त्याच्यावरून आपल्याला समजते. जेनेटिक डिसीजेस बद्दल आपल्याला समजते. बघा, जीन एक्सप्रेशन इथं लिहिलेलंच आहे. जीन एक्सप्रेशन कशा पद्धतीनं होते, कोणता जीन किती प्रमाणात प्रोडक्ट बनवते. जसं की इन्सुलिन आपण आपल्या शरीरात बनवत असते, इन्सुलिनचा एक जीन असतो. इन्सुलिनचा जीन किती प्रमाणात बॉडीमध्ये इन्सुलिन बनवत आहे हे आपल्याला त्याचा डीएनएचा सॅम्पल घ्यायचा, जीनचा अभ्यास करायचा, आणि आपल्याला लगेच आपल्याला समजू शकते की जो जीन आहे हा किती प्रमाणात माणसाच्या बॉडीमध्ये इन्सुलिन बनवत आहे. चला, हे झालं. मग हेच कारण आहे, मुख्य कारण आहे की हे जे बायोइन्फॉर्मॅटिक्स फील्ड आहे हे आता मुख्य भूमिका बजावत आहे बायोलॉजी आणि बायोमेडिकल रिसर्च मध्ये. कारण की कम्प्युटर्स जे आहेत आजकालचे, हे कम्प्युटर्सचा जो आहे स्टोरेज करण्याची कॅपॅसिटी वाढतच चाललेली आहे. हे वाढतच चाललेली आहे. स्टोरेज तो फार जास्त करू शकतो, त्याच्यामुळे कॅल्क्युलेशन्स खूप मोठे करू शकतो. एक सोबत आपण त्याला खूप एक छोट्या सिंपल ऑर्गॅनिझमचा जिनोम सुद्धा देऊ शकतो वेगवेगळ्या सिक्वेन्सिंग वगैरे करायसाठी. त्याची कॅपॅसिटी वाढून राहिली, म्हणून आता आपल्या फील्डची, बायोइन्फॉर्मॅटिक्स फील्डची डिमांड सुद्धा वाढून राहिली. आता पाहू आपण कोण केलं पाहिजे ह्या फील्डमध्ये ऍडमिशन, कोण शिकलं पाहिजे, कोणत्या विद्यार्थ्यांना ही फील्ड निवडायची किंवा नाही निवडायची, हे मी तुम्हाला आता सांगतो. बघा, ज्या विद्यार्थ्यांना बायोइन्फॉर्मॅटिक्स मध्ये करिअर घडवायचं आहे त्यांना काही मुख्य गोष्टी, आपला इंटरेस्ट असला पाहिजे. मुख्य गोष्टी कोणत्या मुख्य गोष्टी आहेत ज्याच्यात विद्यार्थ्याचा इंटरेस्ट असला पाहिजे मी म्हणत आहोत. बघा, त्या विद्यार्थ्याला बायोलॉजी आणि कम्प्युटर सायन्स मध्ये इंटरेस्ट असला पाहिजे. त्या विद्यार्थ्याला प्रोग्रामिंग लँग्वेजेस शिकण्यात इंटरेस्ट असला पाहिजे. प्रोग्रामिंग लँग्वेज शिकावं लागते बायोइन्फॉर्मॅटिक्स मध्ये. त्या विद्यार्थ्याला कुठंतरी बायोलॉजी, आपल्या बॉडीमध्ये होत असणाऱ्या ज्या रिॲक्शन्स आहेत,
किंवा इंटरॅक्शन्स आहेत, मॉलिक्युल्स कसा असते, डीएनए कसा असतो, आरएनए कसा असतो, प्रोटीन्स कसे असतात, कसे जुडतात, त्याचा शेप काय, ह्या गोष्टीमध्ये ज्याचा जास्त इंटरेस्ट आहे ना त्याने बायोइन्फॉर्मॅटिक्स फील्डकडे जायला पाहिजे. नंतर आहे एक गोष्ट जिनोम आणि डीएनए. जिनोम आणि डीएनए बद्दल असं आहे की जिनोम सिक्वेन्सिंग, डीएनए बद्दल आपण स्टडी केलं तर आपण जीन्सचा अभ्यास करू शकतो, कोणता जीन कुठल्या गोष्टीचं प्रोडक्शन करते किंवा कुठल्या प्रोटीनच्या सिंथेसिसची लिंक असते, त्याचं एक्सप्रेशन जीनचं किती प्रमाणात झालं तर काय बॉडीमध्ये इफेक्ट्स होतात, चांगले इफेक्ट्स होतात, कोणता जीन हार्मफुल आहे का, ह्या सगळ्या जो गोष्टी ज्याला आवडतात ना त्या व्यक्तीने बायोइन्फॉर्मॅटिक्स नक्कीच निवडायला पाहिजे. नंतर आहे बायोइन्फॉर्मॅटिक्स मध्ये आणखी विद्यार्थी असा आहे जो रिसर्चमध्ये जो ज्याला आवड आहे, रिसर्च करण्याची ज्याची इच्छा आहे बायोलॉजीमध्ये म्हणा, तर त्या विद्यार्थ्याने बायोइन्फॉर्मॅटिक्स तो विद्यार्थ्याने घ्यायला पाहिजे. कारण की बायोइन्फॉर्मॅटिशियन्सचं एक प्रकारे कामच असं आहे की ते थोडे रिसर्च वर्क करतात, थोडासा ते रिसर्चच्या मागेच असतात एक प्रकारे. कारण की बघा, हे रिॲक्शन्सचा अभ्यास करणे आहे, ह्या फक्त थेरॉटिकल अभ्यास करून चालत नाही. ह्या रिॲक्शन्सचा जेव्हा व्यक्ती अभ्यास करतो, वेगवेगळे बायोलॉजिकल टूल्स वापरतो, तेव्हा कुठंतरी त्याला ते एक प्रकारची त्याची रिसर्चच असते. तो स्वतःहून जेव्हा हे रिॲक्शन्स आणि हे अल्गोरिदम्स करत असतो, तर हे तिची रिसर्चच असतो. एक पाहता बायोइन्फॉर्मॅटिक्स ही फार चांगली ब्रांच आहे रिसर्च करण्यासाठी. नंतर आहे ड्रग डिझायनिंग. ज्याला ड्रग डिझायनिंग करण्यासाठी आवड आहे, ज्याला प्रेरणा आहे की आपण ड्रग डिझायनिंग करायला पाहिजे, ड्रग डिझायनिंगची आवड ज्याला आहे, तो सुद्धा बायोइन्फॉर्मॅटिक्स घेऊ शकतो. नंतर आहे सॉफ्टवेअर डिझायनिंग, हे मी तुम्हाला सांगितलंच आहे. सॉफ्टवेअर डिझायनिंगची ज्याला आवड आहे तो सुद्धा करू शकतो. नंतर आहे डाटाबेसेस डिझायनिंग. डाटाबेस डिझायनिंग म्हणजे एक प्रकारचे हे मी तुम्हाला आधीच्या स्लाइडमध्ये सांगितलं की जिथं आपण वेगवेगळा बायोलॉजिकल डाटा स्टोअर करतो त्याला डाटाबेस म्हणतात. आणि असे डाटाबेसेस आपल्या देशामध्ये बनवणे किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर हे डाटाबेस बनवणे किंवा मेंटेन करणे हे सुद्धा बायोइन्फॉर्मॅटिक्समध्ये येते. तर ज्याला ह्या गोष्टीची आवड आहे, ज्याला करायची इच्छा आहे, तो सुद्धा बायोइन्फॉर्मॅटिक्सला ऍडमिशन घेऊ शकतो. नंतर आहे विच कोर्सेस आर देअर. कोणते कोणते कोर्सेस आहेत ज्याला आपण ऍडमिशन घेऊ शकतो. तर बघा, तुम्ही बायोइन्फॉर्मॅटिक्स मध्ये बॅचलर्स डिग्री करू शकता. बॅचलर्स डिग्री तुम्ही करू शकता. बॅचलर्स डिग्री मध्ये काय काय कुठली कुठली बॅचलर्स डिग्री येते. एक आहे बॅचलर्स डिग्री ऑफ सायन्स, याला आपण शॉर्टमध्ये बीएससी म्हणतो. बीएससी करू शकता तुम्ही बायोइन्फॉर्मॅटिक्स मध्ये. नंतर तुम्ही करू शकता बीटेक. बीटेक सुद्धा करू शकता तुम्ही बायोइन्फॉर्मॅटिक्स मध्ये. तुम्ही एक ऑनर्स डिग्री सुद्धा करू शकता बायोइन्फॉर्मॅटिक्स मध्ये. तुम्ही बीई सुद्धा करू शकता बायोइन्फॉर्मॅटिक्स मध्ये. बघा, बीई इन बायोइन्फॉर्मॅटिक्स प्रत्येक विद्यापीठात असेलच, याचे कॉलेजेस हे असं नसते. बी इन बायोइन्फॉर्मॅटिक्स हे क्वचितच कुठल्या कुठल्याच कॉलेजला अवेलेबल आहे ही ब्रांच, इफ समजा हा डिपार्टमेंट. नंतर तुम्ही बायोइन्फॉर्मॅटिक्स मध्ये सर्टिफिकेट सुद्धा करू शकता. ऍडव्हान्स डिप्लोमा सुद्धा अवेलेबल आहे बायोइन्फॉर्मॅटिक्स मध्ये. बायोइन्फॉर्मॅटिशियन्सनी जरी त्याची डिग्री जरी झाली असेल ना, तर तो डिप्लोमा सुद्धा करू शकते. डिग्रीमध्ये थोडंफार थेरॉटिकल नॉलेज असते आणि जे डिप्लोमा असते याच्यात थोडंफार प्रॅक्टिकल नॉलेज जास्त राहते. हा फरक राहते. डिग्री आणि डिप्लोम्यात हा फरक राहते. डिग्री 3 वर्षाची राहते, डिप्लोमा 2 वर्षाचा राहतो. नंतर मास्टर्स डिग्री असते. बघा, मास्टर्स डिग्री सुद्धा तुम्ही बायोइन्फॉर्मॅटिक्स मध्ये घेऊ शकता. मास्टर्स डिग्री सेम एमएससी इन बायोइन्फॉर्मॅटिक्स तुम्ही करू शकता. एमटेक करू शकता बायोइन्फॉर्मॅटिक्स मध्ये. ऑनर्स डिग्री घेऊ शकता बायोइन्फॉर्मॅटिक्स मध्ये. मास्टर ऑफ इंजिनिअरिंग सुद्धा करू शकता तुम्ही बायोइन्फॉर्मॅटिक्स मध्ये. आणि मास्टर ऑफ सायन्स बायोइन्फॉर्मॅटिक्स हे मी इथं सांगितलेलंच आहे, सारखंच झालं प्रिंट. तर तुम्ही बायोइन्फॉर्मॅटिक्स मध्ये एमएससी सुद्धा करू शकता. आता कसं काय एलिजिबिलिटी राहणार हे मी पुढे सांगणारच आहे तुम्हाला, त्याच्यामुळे एक मिनिट थांबा. मी बघा, तुम्ही बायोइन्फॉर्मॅटिक्स मध्ये
डॉक्टरल डिग्री सुद्धा घेऊ शकता, पीएचडी सुद्धा बायोइन्फॉर्मॅटिक्स मध्ये करता येते. असते आता रिसर्च करतो, कोणी रिसर्च जर बायोइन्फॉर्मॅटिक्स मध्ये करत आहे तर त्याचा रिसर्च वर्क आल्यानंतर एक प्रकारे त्याला पीएचडी डिग्री मिळतेच त्याचे रिसर्चचे रिझल्ट आल्यानंतर. चला बा, बायोइन्फॉर्मॅटिक्स बद्दल आता माहिती तर आपल्याला भेटली, कोणती कोणती डिग्री असते, पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री असते हेही समजलं. परंतु विद्यार्थ्यांनी ऍडमिशन करण्यासाठी विद्यार्थ्याला काय क्रायटेरिया पाहिजे हे सुद्धा आपण पाहू, कोणत्या डिग्रीसाठी कोण ऍडमिशन घेण्यास पात्र आहे आणि कोण पात्र नाही आहे. ऍडमिशन घेण्यासाठी बायोइन्फॉर्मॅटिक्सला जर कोणी अंडर ग्रॅज्युएट कोर्सला जर ऍडमिशन घेऊ इच्छित असेल तर त्याच्यासाठी 10+2 असणे गरजेचं आहे, ते सुद्धा सायन्स सब्जेक्टमध्ये. सायन्स सब्जेक्टमध्ये आपली 12वी होणे आवश्यक आहे. नंतर त्या विद्यार्थ्याला 50% गुण प्राप्त असले पाहिजे, 50% गुण प्राप्त असले पाहिजे. आणि त्याला विषय कुठले कुठले पाहिजे मग? फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे विषय असले पाहिजे 10+2 लेवलला. फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे 3 विषय कमीत कमी हे 3 विषय असायला पाहिजे आणि 50% गुण त्याला मिळालेले असले पाहिजे. नंतर बघा, बीटेक सुद्धा करू शकतो आपण बायोइन्फॉर्मॅटिक्स मध्ये. अंडर ग्रॅज्युएट लेवलचा कोर्स राहतो बीटेक म्हणजे बॅचलर्स डिग्री. तर त्याच्यासाठी एंट्रन्स एक्झाम्स राहतात बीटेक साठी. ह्या एंट्रन्स एक्झाम जे आहे ह्या नॅशनल आणि स्टेट लेवलची सुद्धा असू शकते. तर ह्या एंट्रन्स एक्झाम थ्रू आपण बीटेकला ऍडमिशन घेऊ शकतो. बीटेक मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की बायोइन्फॉर्मॅटिक्सची डिग्री आहे म्हणून. नंतर पोस्ट ग्रॅज्युएट लेवल बघा, पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेससाठी ऍडमिशनसाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, तर आपली एक बॅचलर्स डिग्री झालेली असली पाहिजे विद्यार्थ्याची. बॅचलर्स डिग्री कुठल्या कुठल्या विषयामध्ये कुठल्या कुठल्या विषयाची बॅचलर्स डिग्री चालते, तर बघा मी इथं हायलाइट आधीच केलेलं आहे. जे फिजिकल सब्जेक्ट्स आहेत, जे फिजिक्स झालं, हॉर्टिकल्चर संबंधित सब्जेक्ट आहे, बायोलॉजी, ॲग्रिकल्चर, वेटरनरी, फिशरी, फार्मसी आणि बॅचलर्स डिग्री ऑफ इंजिनिअरिंग इन कम्प्युटर सायन्स, कम्प्युटर सायन्समध्ये बीईची डिग्री. त्यानंतर बीटेक डिग्री इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये, बायोमेडिकल इंजिनिअरिंगची डिग्री किंवा मेडिसिन मधली जर कुठली डिग्री असेल जसं की MBBS, BAMS, BHMS, हे सर्व डिग्री असलेले, कुठलीही डिग्री असलेले विद्यार्थी जे आहे हे बायोइन्फॉर्मॅटिक्सला ऍडमिशन घेऊ शकतात. कारण की याचं कारण असं आहे की तुम्हाला आधीच सांगितलं की बायोइन्फॉर्मॅटिक्स ही इंटरडिसिप्लिनरी फील्ड आहे. वेगवेगळ्या विषयाचा अभ्यास आपण घेत असतो, त्याच्यामुळे वेगवेगळ्या विषयाचे विद्यार्थी सुद्धा ह्या फील्डला ऍडमिशन घेऊ शकतात. गरजेचं नाही आहे की बायो इन्फॉर्मॅटिक्स म्हटलं म्हणजे बायोलॉजीचेच विद्यार्थी त्याला ऍडमिशन घेतील. नंतर बघा, बायोइन्फॉर्मॅटिक्सच्या मास्टर्स डिग्रीसाठी कुठं कुठं एंट्रन्स एक्झाम सुद्धा असतात. आता मोठे मोठे जे इन्स्टिट्यूट्स राहतात ह्याची ऍडमिशन जे आहे हे गेट एक्झामवर डिपेंड राहते. तुम्हाला त्या इन्स्टिट्यूटला ऍडमिशन जर घ्यायची असेल तर गेट एक्झाम क्रॅक करावं लागते. आणि कुठं कुठं विदाऊट एंट्रन्स जे आहे ते ऍडमिशन मिळते. कशाच्या बेसवर? तुम्हाला जे डिग्री आहे तुमची अंडर ग्रॅज्युएट लेवलची, त्या डिग्रीला तुम्ही जे मार्क्स प्राप्त केले आहे, जे गुण मिळालेले आहे, त्याच्या बेसवर सुद्धा काही इन्स्टिट्यूट्स तुम्हाला ऍडमिशन देतात. बघा, डॉक्टरल डिग्री जर तुम्हाला बायोइन्फॉर्मॅटिक्स मध्ये घ्यायची असेल तर त्याच्यासाठी काय करावं लागते, कुठलं शिक्षण असायला पाहिजे? डॉक्टरची म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री जर तुम्हाला पीएचडी जर घ्यायची असेल तर तुमच्या जवळ ऍडमिशन जर तुम्हाला घ्यायची असेल तर मास्टर्स डिग्री असायला पाहिजे मॅथमॅटिक्सची किंवा सायन्स मधल्या कुठल्याही विषयाची. नंतर तुमच्याजवळ किंवा एक ऑप्शन असंही आहे, तुमच्याजवळ बॅचलर्स डिग्री असली तर चालते बायोटेकची किंवा बायोइन्फॉर्मॅटिक्सची. तर तुम्ही काही एंट्रन्स एक्झाम्स आपल्या देशात होतात ते मी खाली दिले आहेत. जसं की बघा, गेट एक्झाम झाली किंवा जेस्ट म्हणून एक एक्झाम आहे, जॉईंट एंट्रन्स स्क्रीनिंग टेस्ट. नंतर बायोइन्फॉर्मॅटिक्स नॅशनल सर्टिफिकेशन एक्झामिनेशन आहे, जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर ॲडव्हान्स सायंटिफिक रिसर्च एक्झाम एंट्रन्स एक्झाम आहे. आणि CSIR UGCची नेट एक्झाम आहे.
ही एक्झाम आपल्या देशात खूप जास्त विद्यार्थ्यांना माहीत असते, बाकीच्या एक्झाम्स बद्दल जास्त माहिती नसते. गेट एक्झाम बद्दल तरी थोडी माहिती असतेच, पण ह्या 3 एक्झाम बद्दल नसते. ह्या एक्झाम्स देऊन आपण बायोइन्फॉर्मॅटिक्सला PhD साठी ऍडमिशन घेऊ शकतो. PhD साठी ऍडमिशनसाठी ह्या एंट्रन्स देणे अनिवार्य आहे. आणि मी तुम्हाला एक माहिती आणखी देतो की वेगवेगळे जे विद्यापीठ आहेत, विद्यापीठाच्या काही स्वतःच्या एंट्रन्स सुद्धा असतात PhD साठी ऍडमिशन घेण्यासाठी. तर प्रत्येक विद्यापीठाच्या ऑनलाईन वेबसाईटला जाऊन तुम्ही पाहू शकता. चला, ज्यांना बायोइन्फॉर्मॅटिक्सला ऍडमिशन घ्यायची इच्छा झालेली आहे त्यांना मी त्यांच्या उत्तम भविष्यासाठी शुभेच्छा देतो. आणि तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ तुमच्या भाऊ बहिणी आणि मित्रमैत्रिणींकडे पोहोचवा, जेणेकरून त्यांना त्यांच्या आयुष्यात एक मार्ग मिळू शकतो. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी असे भरपूर माहितीचे व्हिडिओ जे आणत असतो ते तुमच्याकडे त्वरित पोहोचतील. धन्यवाद.